शेवगाव शहरातील टपरीधारक व्यावसायिकांची अतिक्रमणे काढताना पक्षपातीपणा तसेच गोरगरीब टपरीधारकांना अधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर करून दमदाटी करू नये तसेच अतिक्रमणधारक धनदांडग्यांना पाठीशी घालू नये याबाबत वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी अहिल्यानगर सार्वजनिक बांधकाम विभाग शेवगाव, उपविभागीय अधिकारी पाथर्डी, तहसीलदार शेवगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव, पोलीस निरीक्षक शेवगाव, शेवगाव नगर परिषद मुख्याधिकारी यांना आज लेखी निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की शासकीय नियमानुसार शेवगाव शहरातील अनेक टपरीधारकांची छोट्या व्यावसायिकांची टपरी दुकाने काढण्यात आली। जे छोटे व्यावसायिक किमान 20 ते 30 वर्षापासून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते, आज मितीला त्या टपरीधारकांवर व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। त्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या टपरीधारकांना शासकीय जागा, नगरपालिकेचे खुले सोडलेले भूखंड, त्यावरील अतिक्रमणे शोधून सर्व पीडित अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करून नुकसान भरपाई मिळावी तसेच शासनाच्या दिलेल्या 15 मीटर अंतरावरील अतिक्रमणे काढली असून काही बिल्डर लोकांच्या संगनमताने प्रशासकीय अधिकारी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून शहरातील नगरपालिका व शासकीय जागेवरील ठराविक जागेवरचीच अतिक्रमणे काढण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामुळे इतर ठिकाणची अतिक्रमणे काढायची असल्यास शहरातील सर्व अतिक्रमणाची माहिती घेऊन सरसकट अतिक्रमणे काढावीत। नियम धाब्यावर बसवून शहरातील मोठमोठ्या व्यावसायिकांनी केलेली बांधकामे याचीही चौकशी करावी तसेच अंतर्गत रस्त्यावर अतिक्रमणे करून रस्तेच गायब केल्याने ते रस्तेही खुले करावे। जर इतर ठिकाणची अतिक्रमणे काढताना पक्षपातीपणा आढळून आल्यास वंचित बहुजन आघाडी सर्व पीडित टपरीधारक व्यावसायिक लोकशाही मार्गाने तहसील कार्यालयाला बेमुदत आंदोलन करतील असा इशारा लेखी निवेदनात देण्यात आला आहे। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। या प्रसंगी शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल भाई कचरू, निकाळजे, बाळासाहेब कोरडे, सुनील हुशार, शौकत सय्यद, दत्तात्रय निकाळजे, सुभाष पवार, शिवाजी शितोळे, आदिनाथ ढाकणे, करीमभाई कुरेशी, प्रसाद कबाडी, जालेंद्र ढाकणे, अभिजित निकाळजे, जाकीर कुरेशी, कचरू निकाळजे, शेख सलीम जिलानी व इतर सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रस्त्याच्या बाजूनी असणारी जी काही छोटे दुकानदार किंवा छोटे छोटे व्यावसायिक असतील यांची मोहीम प्रशासनाकडनं गेल्या 15 दिवसापासून चालू आहे आणि या कारवाईमुळं ज्यांचे प्रपंच या छोट्या छोट्या दुकानावरती होते ते हवालदिल झालेले आहेत, कुटुंब रस्त्यावरती आलेले आहेत। तरी देखील शासनाचा हा उपक्रम आहे, लोकसंख्या वाढलेली आहे, वाहनं वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे जे काही अरुंद असे रस्ते झाले होते ते मोठ्या प्रमाणामध्ये व्हावे या हिशोबानं सगळ्या व्यावसायिकांना, टपरीधारकांना आणि ग्रामस्थांनी, सगळ्याच राजकीय पक्षांनी कुणीही जी नोटीस दिलेली होती 15 मीटरची, रस्त्याच्या मध्यापासून 15 मीटरवरची अतिक्रमणं स्वतः काढून घ्या। मला असं वाटतं की शेवगाव शहरामध्ये सगळ्या दुकानदारांना आपली स्वतःची अतिक्रमणं 15 मीटरपेक्षाही भले फूट 2 फूट जास्त असेल अशा पद्धतीची जागा रिकामी करून दिली, प्रशासनाला सहकार्य केलं आणि सगळी अतिक्रमणं स्वतःहून काढलेली आहे। सुरुवातीला आम्हाला असं वाटत होतं की अतिक्रमणं काढताना प्रशासन निपक्षपातीपणे करतं की नाही करत, याच्यामध्येही काही मोठ्या लोकांना पाठीशी घालतं की काय, परंतु सगळ्याच राजकीय पक्ष आणि संघटनेचं लक्ष होतं। त्यामुळं प्रशासनानं कुणालाही पाठीशी घातलेलं आता तरी दिसत नाही, सगळ्यांचीच अतिक्रमणं काढलेली आहे। परंतु अलीकडच्या काळामध्ये नोटीस आम्हाला रस्त्यापासून 15 मीटरपर्यंतची अतिक्रमणं काढण्याची आहे आणि काल संध्याकाळपासून या तालुक्याचे तहसीलदार असतील, नगरपालिकेच्या कर्तबगार सीओ असतील, आणखीन BNCचे काही लोक असतील, यांनी रस्त्याच्या पलीकडे जाऊन 15 मीटर अंतर सोडून म्हणजे अतिक्रमणं स्वतः काढलीत। पण तरी देखील शासकीय जागेवरती ज्यांचे काही अतिक्रमण आहेत त्यांना देखील अतिक्रमणं काढण्यासंदर्भात कुठलीही सूचना न देता उद्या सकाळपर्यंत ही अतिक्रमणं काढून घ्या, तुम्ही शासनाच्या जागेवरती आहात अशा पद्धतीनं प्रशासनानं रात्री दम दिला। मला असं वाटतं की हुकुमशाही आहे, दादागिरी करते प्रशासन। आम्ही शांत आहोत याचा अर्थ तुम्ही मनमानी पद्धतीनं सगळा कारभार कराल असं होऊ देणार नाही। आणि म्हणून आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं असे काही जे काही व्यावसायिक आहेत, छोटे मोठे व्यावसायिक, यांना घेऊन आता माननीय तहसीलदार साहेब यांना भेटलो, त्यांना निवेदन दिलेलं आहे की जर यदा कदाचित तुम्हाला शहरातल्या शासकीय जागेवरची अतिक्रमणं काढायची असतील तर अगोदर ठराविक ठिकाणचेच अतिक्रमण न काढता
तुम्हाला शहरामध्ये जेवढ्या जेवढ्या जागा शासनाच्या आहेत त्या जागेचा सर्वे करा, त्याचे डिटेल्स घ्या. कारण या छोट्या छोट्या दुकानदारांचं तुम्हाला पुनर्वसन करायचं तर निश्चितच शासनाच्या जागेवरती त्यांचं पुनर्वसन करावं लागेल. तर त्या जागा शोधा, सगळ्यांना नोटिसा द्या आणि याच्यामध्ये कुणालाही सवलत देऊ नका. एखादा दंडांडगा असेल, आम्हाला रात्रीपासून समजलं की शासकीय जागेवरती छोट्या दुकानदारांची जी काही अतिक्रमण आहे त्याच्या पाठीमागे शहरातल्या काही बिल्डर लोकांनी जमिनी घेतल्या, जागा घेतलेल्या आहेत. म्हणजे यांना उठवायचं आणि या बिल्डर लोकांना स्वतःचे कॉम्प्लेक्स उभे करायचे आणि त्याच्यातनं प्रचंड माया जमा करायची, अशा पद्धतीची चर्चा शेवगाव शहरामध्ये आहे. आणि म्हणून आम्ही तहसीलदारला या ठिकाणी सांगून आलोय की जर तुम्हाला शासकीय जागेवरची अतिक्रमणं काढायचीच असतील तर शहरातल्या सगळ्यात शासकीय जागेवरची अतिक्रमणं काढा. पोस्ट ऑफिसची जागा आहे, सार्वजनिक वाचनालयाची जागा आहेत, नगरपालिकेचे त्यावेळेच्या ग्रामपंचायतचे भूखंड आहेत. ते भूखंड इथल्या पुढाऱ्यांनी, गावगाडा चालवणाऱ्यांनी त्यावेळेस ताब्यात घेतले आहेत. ते भूखंड देखील खाली करा. अशा अनेक जागा आहेत ज्या आम्ही देऊ. त्यांनी आम्हाला सांगितलं की 21 जागा आहेत शासनाच्या, पण आम्ही सांगू की त्याच्या पलीकडे जास्त जागा आहेत त्या दाखवून देऊ. आणि मग अशा जागा शोधा आणि सगळ्या जागेत तुम्हाला शुद्धीकरणच करायचं ना, तर सगळ्यात शुद्धीकरण करा. इथं कर्तबगार शिओ आल्यात, दंबाजी करतात, मासेमारी रस्त्याच्या कडेला करणाऱ्या लोकांना त्यांनी त्या दिवशी अत्यंत अर्वाच्य भाषेमध्ये उठवून दिलं. मी त्यांनाही आम्ही निवेदन देणार आहोत की शहरामध्ये जे कॉम्प्लेक्स उभे राहिलेले आहेत, दवाखाने असतील, कापड दुकानं असतील किंवा आणखीन जे काय मोठमोठे व्यवसायासाठीचे